लाल लाल पागोट्या गुलाबी शेला प्रवीण सानप मेला त्याच्या मोतीला चला सानप तुझं खाली डोक्यावरती पाय सानप तुझं करायचं काय खाली डोक्यावरती पाय हो रावसाहेब लावा चला प्रवीण सानपचं करायचं काय खाली डोक्यावरती पाय प्रवीण सानपचं खाली डोक्यावरती पाय प्रवीण सानपचं करायचं काय खाली डोक्यावरती पाय अन्याय निवारण करून बोलते की प्रवीण सानप नावाचा माणूस कुठून येतो आपल्या गावात एक अधिकारी म्हणून आणि आपल्या धुळ्याच्या महिलांची छेड काढतो तरी धुळं गप्प आहे आणि अधिकाऱ्यांकडे ती पोरगी सारखी निवेदन देते की माझी छेड काढली जाते माझ्यावर अन्याय होतोय आणि लैंगिक अत्याचार होतोय कामाच्या ठिकाणी महिलांनी जायचं का नाही महिलांना कुठं तरी सुरक्षितता द्या कितीदा आम्ही हे निवेदन दिले महिलांविषयी तुमची इतकी नैराश्यता मला कुठेही कोणत्याही जिल्ह्यात दिसत नाही धुळ्यात एवढी दिसते दारूसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही निवेदन देताना एखाद्या महिलेवर अत्याचार होतो तेव्हा 4 लोक येत नाही 4 पुढारी येत नाही काय होतं हे धुळ्यात आता आम्ही कायदे हातात घेऊ आणि धुळ्याचे खानदेशच्या एकाही पोरीवर बाई बापड्यांवर कोणी उलटी नजर केली आणि छेडछाड केली पहिले तर त्याचे डोळे तोडून टाकू हात तोडून टाकू आणि कायदे हातात घेऊन त्यांना पेटून टाकू आता तर फक्त प्रतिमा पेटवली आहे ह्याच्या पुढे माणसांना सुद्धा पेटून टाकू कारण की आजपर्यंत धुळ्यातल्या माय बापड्या जर पोटासाठी तिथं कामाला जातात आणि तिथं त्यांची छेडछाड होते तिथं काय गुन्हा आहे का ती कामाला जाते आणि कुठला तो त्याला माहित नाही धुळं काय आहे एक खानदेशच्या बाया आहे कुरड्यांच्या चिकाकट घुटून टाकू त्याला माहित नाहीये तर धुळ्याच्या पोरींची छेड काढणाऱ्याला काय हाल करतो आम्ही आणि आम्ही वरिष्ठांना आता एक निवेदन देणार आहे आणि वरिष्ठांना शेवटची संधी आहे का त्या माणसावर आत्ताच्या आत्ता कारवाई व्हायला पाहिजे तो मोठ्या लोकांचे फोटो दाखवतो माझे रिलेशन कुणाबरोबर आहे हां तू कोणा पुढाऱ्यांबरोबर फोटो काढले म्हणजे तू त्या पुढाऱ्याचा नातेवाईक झाला का पुढाऱ्यांनी त्याला कायद्याने हे दिली की बायांची छेड काढ हां आरामखोर तो कामाच्या ठिकाणी दारू पिऊन येतो मॅडम कोणत्या डिपार्टमेंटला आहे आणि एक चांगल्या घरातली मुलगी आहे आणि त्यामुळे अधिकारी कोणत्या डिपार्टमेंटला क्षयरोग विभागात आहे प्रवीण सानप म्हणून नाव आहे आणि डॉक्टर भामरेंना सुद्धा तिने निवेदन दिलं ठाकरे मॅडमना निवेदन दिलं ते तिला उलट तपासणी करतात तिला मानसिक छळ देत आहे की हे काही झालेलंच नाही म्हणजे एखाद्या महिलेने आवाज उठवला तर तिला मानसिक छळ द्यायचा का हां म्हणजे ती मुलगी चुकीची आहे का विशाखा समिती सुद्धा कुठंही कार्यरत नाहीये आणि धुळ्यातल्या कोणत्याही कायदेशीर किंवा अकायदेशीर ठिकाणी विशाखा समिती नाही आणि जिथं आहे ना तिथं कामच होत नाही सिव्हिलला जाऊन पाहिलं तिथं तक्रार पेटी नाही तिथं विशाखा समिती काय आहे हे नर्स लोकांना माहित नाही रात्री ड्युट्या करणाऱ्या बायांना विशाखा समितीबद्दल माहित नाहीये काय करताय हे महिला बाल कल्याण